वास्तविक मुख्यमंत्र्यांची भावना व्यक्त झाल्यानंतर आणखीन कुणी बोलण्याची आवश्यकता नाही. अति प्रभावी अति चांगलं असं त्यांचं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती याचा अर्थ अनेक प्रकारे सांगता येतो. एक लक्षात ठेवा की संभाजी महाराज हे शिवछत्रपतींचे पुत्र आहेत. म्हणजे कोण आहे तर वेदामध्ये ऋग्वेदामध्ये असं सांगितलंय एका सूक्तात की पती पत्नीच्या पोटी पुत्राच्या रूपाने परत एकदा जन्म घेतो. शिवछत्रपती यांच्या पोटी जन्माला ते संभाजी महाराज, शिवछत्रपती सईबाईच्या पोटी परत जन्माला आलेले हा त्याचा अर्थ आहे. संभाजी महाराज शिवछत्रपतींच्या निधनानंतर पावणे 9 वर्ष छत्रपती म्हणून हिंदुस्थानमध्ये, मी महाराष्ट्रात म्हणलो नाही, हिंदुस्थानमध्ये छत्रपती म्हणून काम करत होते. शिवछत्रपती 3 एप्रिल 1680 हनुमान जयंती दुपारी 12:03 रायगडावरती देहत्याग करून शेवटचा श्वास सोडून निघून गेले. लोकांच्यात हवालदिल वातावरण उत्पन्न झालं. तर आता शिवाजी महाराज गेले, पुढं काय पुढं काय पुढं काय. शिवछत्रपती गेले. वयाच्या 15व्या वर्षी हिंदू स्वराज्याची शपथ घेतल्यापासून शेवटचा श्वास 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 सोडेपर्यंत 35 वर्षात शिवछत्रपतींनी न दमता न थकता न थांबता न माघार शरण हताश उदास काही न होता आदिलशाही मातशाही बरीचशाही निजामशाही कुतुबशाही डच फ्रेंच पोर्तुगीज सिद्धियापशी या सगळ्या आक्रमक परकीय शत्रूंशी टक्कर देऊन रणांगणावरती टक्कर देऊन 289 लढाया केल्या आहेत, लहान मोठ्या. आणि गेले. लोकांना स्वाभाविक मनात आलं पुढं काय. असं आल्यानंतर पुढं पावणे 9 वर्ष संभाजी महाराजांनी काम केलेलं आहे. शिवछत्रपतींनी 289 तर संभाजी महाराजांनी 134 लढाया करून या सगळ्या शत्रूंची माती करण्याचं काम केलं. आपल्यातल्या हरामखोर वृत्तीने, देशद्रोही स्वार्थी वृत्तीने घात केला. संभाजी महाराज सापडले, पण संभाजी महाराजांचं बलिदान इतकं तेजस्वी आहे, जगाच्या पाठीवरती कुठल्या देशात नव्हे विश्वात नसेल असं अत्यंत श्रेष्ठ उदात्त बलिदान आहे. हो, काय आहे बरं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणजे हिंदूंनी कसं जगावं याचा मूर्तिमंत आदर्श आहे. संभाजी महाराज बलिदानाच्या मार्गावरती, मृत्यूच्या मार्गावरती हिंदूंनी कसं जगलं पाहिजे त्याचं प्रतीक आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मिळून प्रत्येक हिंदूच्या समोर संबंध जीवन कसं जगायचं याचा मूर्तिमंत आदर्श आहे. लक्षात ठेवा की संभाजी महाराज गेल्यानंतर 12 मार्च 1689 परत लोकांच्यात भावना आली, अरे शिवछत्रपती गेले, आता संभाजी महाराज गेले, आपल्याला कोण. अशी भावना आल्यानंतर निराशा, उद्धटपणा आणि पुढं काय असं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. त्यावेळेला हिरोजी फर्जन नावाचे शिवछत्रपतींचे एक बंधू होते. ते सगळ्यांना म्हणाले, अरे आपण शिवछत्रपतींच्या बरोबर 1 नाही 2 नाही 3 नाही शपथ घेतल्यापासून आतापर्यंत आणि संभाजी महाराजांच्या बरोबरही काम करतोय. शिवछत्रपती गेले,
तर त्यावेळेला हवालदिल झालो. संभाजी महाराज गेलो, हवालदिल झालो. मला एक सांगायचं की आपण असं करूया, आपण रायगडावरती जाऊया आणि ज्या ठिकाणी शिवछत्रपती गेले त्या जागेवरती जायच्या वेळेला, शिवछत्रपती गेले त्यावेळेला त्यांच्या भोवती आपण सगळे बसलो होतो. ते काय बोलले त्याचं एकदा स्मरण करूया, म्हणजे मार्ग सापडेल आपल्याला. सगळे रायगडावरती गेले, शेणाने जमीन सारवलेली आहे, सगळे बसलेले आहेत आणि बोलायला लागले सगळे की तुम्ही काय त्यावेळेचं शेवटचं बोलणं शिवछत्रपतींचं ऐकलं. त्यावेळेस शिवछत्रपती बोलले ते आठवूया. शिवछत्रपती अत्यंत क्षीण झाले होते. शिवछत्रपती थकलेलं शरीर, क्षीण झालेली काया, दोन्ही हात उशीपशी ठेवून एक 5-6 बोट आपलं शिर वरती उचलून सगळ्यांच्याकडे साश्रू नेत्रांनी बघतात. का साश्रू? मरताना मरणाची भीती म्हणून? नाही, आपण 15व्या वर्षी शपथ घेतली असे तो हिमाचल हिंदुस्थान पारतंत्र्याच्या चिखलातून बाहेर काढून या मुघलशाहीची माती करायची, परंतु ते काम अपूर्ण राहिलं. त्याचं दुःख डोळ्यातून उघडत होतं. ते वरची मान करून म्हणले, आम्ही जातो. आमचा काय झाला? काळ म्हणजे हितली राहायची वेळ आमची संपली. आम्ही जातो, आमचा काळ झाला. आणि पुढं बोलले, सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा, चुकूर होऊ नका. माणूस काशीचा विश्वेश्वर सोडवा आणि चुकूर होऊ नका. मनुष्य घेतलेल्या सप्तेपासून दूर जातो कधी, थांबतो कधी, त्याच्या चित्तात विस्मरण झालं तर, दुसरं मोहाला बळी पडला तर, भीतीला लावला तर, नमला तर, भीती पुढे झुकू नका. कोणत्या लोभा मोहाला पालथे पडू नका. आणि तुम्ही काशीचा विश्वेश्वर, 12 ज्योतिर्लिंगापैकी काशी विश्वेश्वर तो तोडून त्याची मशीद केली, तर या लांड्यांची माती करून ते काशी विश्वेश्वर मंदिर परत बांधा. आणि काय करा, सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा. शिवछत्रपती हे एकमेव असे आहेत हिंदुस्थानच्या इतिहासातले की परकीय क्रमांकांची माती करायची असेल तर नौदल, भूदल हे दोन्ही सज्ज असलं पाहिजे. शिवछत्रपतींचं आरमार अजिंक्य होतं. पुनरपी सप्त सिंधू म्हणजे सागरावरची सत्ता बळकट करा. आणि सप्तगंगा म्हणजे कन्याकुमारी ते काश्मीर, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान असा जो हिंदुस्थान पसरलेला आहे, तो हिंदुस्थान गंगेचे, यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं क्रिया. या 7 गंगा, गंगा माता, सिंधू माता, सरस्वती माता, यमुना माता, गोदावरी माता, कृष्णा, गोदावरी या सगळ्या गंगांनी संबंध देश व्यापून टाकलेला आहे. त्या 7 गंगाच्या भोवती असलेला सगळा प्रदेश या लांड्यांनी, ह्या बदमाश आक्रमकांनी गिळंकृत केलेला आहे. या आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धियाफशी या सगळ्या बदमाशांच्या बोचाखालची सिंहासन तोडा, त्यांची सत्ता नामशेष करा, ती कब्जा करा, हिंदुस्थानवरती राज्य आणा आणि पुढचं काम चालू ठेवा. मराठा मुलूक उठला, संभाजी महाराजांच्या म्हणोत्तर मराठा मुलूक उठला आणि केवळ 32 वर्षाच्या कालावधी या सगळ्या शत्रूंची माती करून लाल किल्ल्यावरती मुघलशाहीच्या सिंहासनाचे तख्ताचे तुकडे करून मराठ्यांनी दिल्ली कब्जा केली, देश कब्जा केला. आणि लाल किल्ल्यावरती 1784 ते 1803 19 वर्ष निखळ भगव्या इंडियाचं राज्य या देशावरती केलं. मला असं वाटतं की आजचा प्रसंग म्हणजे कायम स्वरूपाचा हा बदल करणारा प्रारंभ आहे. हो, बघा, हिंदुस्थानचा कब्जा करून निखळ हिंदवी स्वराज्याची सत्ता संबंध देशावरती स्थापन करण्याचा शुभारंभ म्हणजे आजच्या संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा क्षण आहे. ती करण्याची स्फूर्ती प्रेरणा शिवछत्रपती संभाजी महाराज
आणि दिवंगत अनंत धरातीची पडलेले धारकरी आपल्याला देतील आणि आपल्या हातनं ते काम करून घेतील अशी माझी 100% श्रद्धा आहे. भावना नाही, श्रद्धा आहे. आई तुळजाभवानी त्यासाठी असुसलेली आहे. तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी, आपल्या मस्तकावरती, आपल्या अंतःकरणात आहे. तो घेऊन आपण अथक काम करूया आणि सभा उभ्या हिंदुस्थानला शिवछत्रपती संभाजी महाराज या चैतन्याचा साक्षात घडवणारं श्री शिवप्रस्थान हिंदुस्थानचं काम आपण अथक करूया. आई भवानी आपल्या निश्चिती होती. काही सत्कार या ठिकाणी होणार आहेत. काही सत्कार होतील. हे चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे. हात जोडून सगळे ताट उभा राहा जागेवरती. तुम्ही कोण बोलणार आहे का? या गुरुजी. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे. इयलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे